पण यात घडलं काय बघा, भूमिगत ॲक्वालाईन जी आहे ती भूमिगत ॲक्वालाईन मेट्रो जी आहे ती पाण्यात बुडालेली आहे। वरळी भुयारी मेट्रो स्थानकात पहिल्याच पावसात पाणी शिरलंय। मेट्रो 3 प्रकल्प पाण्यात गेलाय। आरे ते वरळी मेट्रो सेवा जी ती सुरू आहे। आचार्य यात्रे स्टेशनपर्यंतची मेट्रो सेवा जी आहे ती हे पाणी भरल्यामुळे बंद करण्यात आलेली आहे। मेट्रो स्थानकात पाणी शिरलेलं आहे आणि हा तसा ही मेट्रो सुरू झाल्यानंतरचा मेट्रोचा पहिलाच पावसाळा म्हणता येईल। त्याच्यामुळे एकूण आता या सगळ्या परिस्थितीनंतर पुढे नेमकं काय घडू शकतं किंवा येणाऱ्या कालावधीत कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे याचा संपूर्णतः अंदाज जो आहे तो मेट्रो प्रशासनाला आला असेल। याचबद्दल प्रवाशांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्यात पाहूया। या वसाहतीमध्ये मागील 4 वर्षापासून पाणी भरते, पण याकडे कोण मेट्रोवाले कोणी लक्ष देत नाहीये। आज जेव्हा मेट्रोत पाणी भरलंय तर सगळे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते सगळे खाली येऊन सगळे बघायला आणि आमच्याकडे असं दुर्लक्ष केलं गेलेलं आहे। आम्ही त्यांना सकाळपासून सांगतोय, सकाळपासून आम्ही उभे आहे। आमच्या इथे ढोपर एवढं पाणी भरलेलं आहे। ढोपर एवढं पाणी भरलेलं असताना आमच्या घरातल्या आमच्या आई बहिणी सगळं पाणी काढत असताना हे लोक आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहेत। हे आमच्याकडे दुर्लक्ष का करत आहे? कुठल्याही प्रकारचे ड्रेनेज लाईनच्या लोकांनी आराखडा न काढता अजूनही तुम्ही बघाल या बीएमसी चाळीत बाजूला टेनेंट लोक राहतात, बीएमसीचे वर्कर राहतात, यांना सुद्धा त्रास होतोय। गेले 2-3 दिवस हा पाऊस नुसता फक्त सुरुवात आहे पावसाची, कशातच काय पाऊस नाही, तरी सुद्धा एवढा आज लोकांच्या घरामध्ये आज डोबरभर पाणी येते घरामध्ये आणि लोकांना झोप नाही इकडे। यांनी कुठल्याही प्रकारचा इकडे आराखडा नाही काढलेला, कुठल्याही ड्रेनेजचा मेट्रोनी ड्रेनेज बद्दल विचारच केला नाही। हा घाईत केलेला प्रकल्प आहे, सरकारने घाईत केलेला निर्णय पूर्णपणे आणि पूर्ण महानगरपालिका पूर्ण नगरसेवक सगळे ठप्प, सगळे गडगंज झाले ते सगळे भ्रष्टाचार करून काही नाही, सगळे याच्यात फक्त या लोकांनी कमावलंय। आमदार, खासदार, नगरसेवकांनी या मेट्रो प्रकल्पामध्ये सगळ्यांनी कमावलंय आणि त्याचा त्रास हा आमच्या स्थानिक रहिवाशांना झालेला आहे। आमच्या घरामध्ये बघा किती पाणी तुंबले, सर्व गटाराचं पाणी आमच्या घरामध्ये आहे, बाथरूमचं संडासचं पाणी घरामध्ये आहे। आमच्या स्थानिकांना काय त्रास होता, आम्ही लहान पोरं आहेत, घरात झोपत नाहीयेत आणि हे गेली 4-5 वर्ष आम्ही झेलतोय। जेव्हापासून मेट्रो चालू झाली तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला हा पावसामध्ये त्रास आहेच आहे। मेट्रोचा पाणी भरणार 2 आठवडे झाले नाहीये तिथे आता आपल्याला आतही जाऊ देत नाहीये, जणू काही इमर्जन्सी लावलेली आहे। खालती राडा रोडा दिसतोय, म्हणजे मेट्रो वापरणाऱ्यांना काय धोका आहे तुम्ही पहा। पाणी तर तुंबलंच होतं, पण जिथून तुम्हाला व्हिज्युअल्स मिळाले असतील काही ठिकाणी कुठे काही कोलॅप्स झालंय का, काय दिसतंय का आपल्याला दिसत होतं। का मेट्रोचं काम रेल्वेचं काम पुरावा आहे, दिवाळचा काम 10 दिवसाकडे पुरा होता हा 10 तारखेपर्यंत पूर्ण झालं असतं तरी परिस्थिती आली नसती, काम ती पूर्ण व्हायला। आणि जर सुरू नाही केलं तर म्हणतात सुरू का नाही केलं, उद्घाटनासाठी थांबले, असं दोन्ही बाजूंनी बोलतात। ते वरळी इथपर्यंत रेल्वे बंद केलेली आहे सध्या।